26 मे रोजी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळला। त्यात मुंबईची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली। लोकल सेवा असो की रस्त्यावरची वाहतूक असो, सगळीकडे बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालं। आणि या सगळ्यामध्ये लक्ष वेधून घेतलं ते मेट्रोच्या ॲक्वा लाईननं। या ॲक्वा लाईनमध्ये तर वॉटर पार्कच निर्माण झालं होतं। महत्त्वाचं म्हणजे या ॲक्वा लाईनचं काम तुर्की कंपनीला देण्यात आल्याचा आरोप झाला आणि तुर्कस्ताननं तणावाच्या काळात पाकिस्तानला साथ दिली होती। त्यामुळे या तुर्की कंपन्यांना काम देण्यावरनं आता संतापाची लाट उसळलेली आहे। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। ॲक्वा लाईनची दाणादाण, जबाबदार कोण? पाकिस्तान सोबतच्या तुर्की कंपनीला कंत्राट का? डोगस आणि सोमा या कंपन्यांना काम दिल्यानं संताप। पहिल्याच पावसात मुंबईची अक्षरशः दाणादाण उडाली। रेल्वे वाहतुकीपासून तर ते रस्ते वाहतुकीपर्यंत सगळीकडेच बोजवारा उडाला। आणि याच पावसाचा फटका बसला तो मुंबईच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रो ॲक्वा लाईन 3 ला। वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पावसाचं पाणी शिरलं आणि या मेट्रो स्थानकाची अक्षरशः दुर्दशा झाली। आणि विशेष म्हणजे मेट्रोच्या 3.55 किलोमीटरचं कंत्राट तुर्किश कंपनी डोगस आणि सोमा एंटरप्राइजेसला 3000 कोटींना देण्यात आलंय। तुर्की देशानं भारत पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तानला पाठिंबा दिला। त्यानंतर देशभरात तुर्किश कंपन्यांच्या विरोधात वातावरण तयार झालं आणि भारतात जिथे जिथे तुर्किश कंपनी कार्यरत असेल तिथे कॉन्ट्रॅक्ट मोडीत काढावं अशा मागण्या आता जोर धरू लागलेल्या आहेत। लोकांना सुविधा देणं ही सरकारची जबाबदारी असते आणि काम जवळजवळ 99% पूर्ण झालं होतं। थोडंसं काम बाकी होतं, पण कुणाला कल्पना होती की पाऊस 15 ते 20 दिवस लवकर येणार, त्यामुळे ही दुर्घटना घडली। पण लवकरात लवकर प्रवाशांना कशा सुविधा देता येईल यासाठी मेट्रो प्रयत्न करते आणि त्या माध्यमातून आज आणि उद्या 2 दिवसामध्ये सगळी स्वच्छता होऊन लोकांना प्रवाशांना जी सुविधा देता येईल त्या सुविधा मेट्रोच्या माध्यमातून मिळणार आहे। दरम्यानच्या काळात विमानतळ ग्राउंड हँडलिंग कंपनी सेलेबीला BCASनं एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडियाचं काम थांबवण्याचे आदेश दिले। त्याला मुंबई हायकोर्टानं काल स्थगिती दिली। मात्र वरळीतील ॲक्वा लाईन मेट्रोची झालेली दाणादाण पाहता हे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा रद्द करावं अशी मागणी आता केली जाते। जी कंपनी ही टनलिंग करत होती किंवा आहे त्याचं नाव डोगस सोमा आहे। ही डोगस कंपनी ही टर्कीची कंपनी आहे। मग सेलेबीला जसं तुम्ही एअरपोर्टमधून काढून टाकलेलं आहे तसं मग ह्या कंपनीला का नाही काढलं? काल या कंपनी हे मुद्दामून केलं का आपल्या देशाला धोका निर्माण करण्यासाठी, मुंबईला धोका निर्माण करण्यासाठी? काम दिलं तेव्हा तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा नव्हता। मात्र आता या सर्व घडामोडींनंतर पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशांतील कंपन्यांना भारतात मोठमोठी कामं देणं कितपत योग्य आहे असा सवालही उपस्थित होतोय। टर्कीचा जो विषय झाला, पाकिस्तानला त्यांनी जी मदत केली ती आत्ता ही 15-20 दिवसापूर्वीची घटना आहे। त्यामुळे कंत्राट हे अगोदर दिलं गेलं होतं, परंतु मला वाटतं ह्यापुढे आता टर्कीशी कुठल्याही पद्धतीचा करार किंवा त्या टर्की देशाशी संबंधित असलेले कुठलेही व्यवहार होणार नाहीत असा आमचा तरी विश्वास आहे। त्याबरोबर वरळी स्थानकामध्ये जर प्रवाशांची मोठी गर्दी असती तर मोठा अनर्थ घडला असता। त्यामुळे आता डोगस या कंपनीवर काय कारवाई होणार असा सवाल विरोधक उपस्थित करतायत। आदित्य ठाकरे यांच्या या विधानावर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र नाराजी व्यक्त केली। तसंच तुम्ही घराबाहेर पडणार आहात का असा सवाल विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे असं नारायण राणेंनी म्हटलंय। तुम्ही आतापर्यंत बुडालेल्या किती लोकांना शिवसेना उभाटाने मदत केली? कालच्या ह्याच्यात सांगा। घरं पडली, जी काय एक घराला एक घ्या, हो 500 रुपये घ्या आणि घर दुरुस्त करा। उद्धव कधी गेलास आयुष्यात मदत शब्द तुझ्या राशीत आहे का? तर तुर्किश कंपनीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा असा प्रकार असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला लगावलाय। बाहेरून कीर्तन आतून तमाशा हा खेळ खेळण्यामध्ये आता सत्ताधारी कुठेतरी हे मशगूल असल्याचं दिसून येतात। हम दो हमारे दो असं जसं भारत सरकारचं आज धोरण आहे तसंच BMCच्या माध्यमातून देखील
आता हम और हमारे ठेकेदार हीच भूमिका ही स्वीकारल्याचं आढळून येतं आणि त्याचा तो परिणाम जो आहे हा कालच्या पावसामध्ये आपण बघितला. पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यात अनेक पर्यटकांचा जीव गेला. त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं. नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली खरी, पण तरीही या तणावात तुर्कस्ताननं पाकिस्तानला साथ दिली. त्यामुळे या तुर्की कंपन्यांना काम देऊन भारतानं त्यांना थारा का द्यावा असा सवाल आता विचारला जातोय. त्यामुळे या प्रकरणी सरकार आणि मेट्रो प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.